आज आपण बनवणार आहोत मस्त असं झणझणीत काळ्या मसाल्यातील चिकन. कोणतीही पूर्वतयारी न करता एकदम एक साधं सोपं वाटणमध्ये बनवणार आहोत. तर ब्लॉग कंटिन्यू करा. चलो. झालं असं ना की आता या आठवड्याभरात आहे ना एक पण आपला रेसिपीचा व्हिडिओ पडला नाही आहे. कारण त्याचं सांगते तुम्हाला, तर फॅमिली ब्लॉगच जास्त पडले. त्याचं पण कारण सांगते मी तुम्हाला. गावी गेलो होतो, गावावरचं इकडचं तिकडचं, आणि त्याच्यामध्ये रेसिपीवरचा ब्लॉग टाकायचं राहूनच गेलं. तर आज आहे ना आपण आज इकडचा पण ब्लॉग आता माझे आहे तसे अजून मला टाकायचे आहेत. पण आता म्हटलं एक रेसिपीचा ब्लॉग टाकावं. त्याच्यामुळे छोटीशी रेसिपी आहे आणि मस्त अशी झणझणीत रेसिपी आज आपण बनवणार आहोत. ते तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे समजणारच आहे. फक्त तुम्ही ब्लॉग स्किप न करता बघा. चला आपण डायरेक्ट आता जाऊया आपल्या रेसिपीकडे. तुमचासुद्धा वेळ जास्त घ्यायला नको. आणि याचं कारण तर तुम्हाला आता समजलंच आहे की एक आठवडा झाला असेल रेसिपीचे ब्लॉग आले नाही आहेत. डायरेक्ट आपले जे फॅमिली ब्लॉग असतात ते गावाकडचे गेलेले असतील किंवा तिकडनं इकडं आलेले असतील, किंवा काही माळवा असेल हे असेल तर त्याचे ब्लॉग होते. चला आपण भेटूया आता डायरेक्ट रेसिपी. नमस्कार, रामराम मंडळी, कशा आहात तुम्ही सगळे? स्वागत आहे तुमचं माझ्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये. तर रेसिपीचे ब्लॉग का आले नव्हते याचं कारण तर तुम्हाला ऑलरेडी समजलेलं आहे. तुम्ही ब्लॉग स्किप न करता बघितला असेल तर. आणि आता आपण मस्त असं रसरशीत झणझणीत असं ना बघता क्षणी तोंडाला पाणी सुटेल असं छान असं चिकन मसाला बनवणार आहे. तेही कोणतीही पूर्वतयारी न करता काळ्या वाटणामधील असं बनवणार आहे. अगदी घरच्या साहित्यामध्ये आणि कमीत कमी वेळामध्ये बनवण्याचा प्रयत्न करणार आहोत. चला रेसिपीला सुरुवात करूया. 4 कांदे घेतलेले आहेत छोट्या छोट्या आकाराचे. तुमच्याकडे मोठे असतील तर तुम्ही 2च घेतले तरी चालतील. ज्या पद्धतीने कांदे भाजून घेतलेत ना त्याच पद्धतीमध्ये आपल्याला खोबरं भाजून घ्यायचं. अशी गॅसवरती जाळी ठेवायची आणि मस्त असं काळसर होईपर्यंत छान असं भाजून घ्यायचं. खाडे मसाले घेऊया. जिरं घेतलेले आहे, दालचिनीचा तुकडा घेतला, स्टारफूल घेतलेला आहे, मिरी लवंग घेतलेले आहे, म्हणजे बडीशोप घेतलेले, डाळवं घेतलेलं आहे, एक छोटी इलायची आणि मोठी इलायची हे सुद्धा घेतलेले, पांढरे तीळ घेतलेले आहेत आणि तांदूळ थोडंसं घेतलेलं आहे, जावेत्री म्हणतात, हिरवी मिरची घेतली. सर्व मसाल्यांना इतकी छान अशी भन्नाट अशी चव येते ना, अप्रतिमच चव लागते. तुम्ही एकदा या पद्धतीमध्ये नक्की ट्राय करा. कांदा आणि खोबरं बघा कसं पद्धतीमध्ये कट करून घेतले जेणेकरून आपल्याला मिक्सरला बारीक करता येईल आणि त्याच्यामध्ये घालू शकतो. तुम्ही वेगवेगळं सुद्धा बारीक करून नंतर एकत्र करू शकता. पण ह्या पद्धतीने जे वाटण तयार केलं ना खूप छान असं वाटण होतं. बघू शकता तुम्ही मस्त थोडंसं पाणी घालून हे वाटण केलेलं आहे. जास्तीचं पाणी घालायचे पण गरज नाही. आता तेल तुम्हाला वाटत असेल थोडंसं जास्त आहे, पण हे तेल बनवण्यासाठी ना रसरशीत भाजी बनवण्यासाठी थोडासा तेलाचा वापर जास्त केलेला आहे. जे तमालपत्र घालायचं, जे ताजपत्र म्हणतो आपण, ते घालायचं आणि याच्यामध्ये मस्त छान असं वाटण घालून घ्यायचं. जे आपण वाटण केलं त्याला कलर बघा किती छान असा आलेला आहे. या वाटणाला पटकन होणारी रेसिपी आहे, कुठेही जास्त वेळ लागत नाही. लाल मिरची पावडर घातलेली आहे, तुम्ही तिखट घरचं वापरू शकता. धना पावडर, जिरा पावडर, मीठ आणि हळद व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं. 2 ते 3 मिनटं छान असा मसाला परतवून घ्यायचा जेणेकरून पाणी वेगळं होईल आणि मसाला छान असा परतला जाईल या हिशोबाने. आता आपण स्वच्छ धुवून घेतलेलं चिकन घालायचं. तुम्ही चिकनचे पीस बारीक मोठे सुद्धा करू शकता. आता नाही ते साईडला थोडंसं आमचं काम चालू आहे त्याच्यामुळे तुम्हाला त्याचासुद्धा आवाज येत असेल, समजून घ्या. बघू शकता 4 ते 5 मिनटामध्ये किती छान असं हे मसाला चिकनमध्ये गेलेला आहे, किती छान असं शिजलेला आहे. आता तुमच्या आवडीनुसार तुम्ही पाणी करू शकता किंवा पाणी अगदीच कमीसुद्धा करू शकता. पण रसरशीत जर चिकन मसाला बनवायचा असेल ना तर हे बघू शकता कलर किती छान आलेला आहे, भागात तर्री किती मस्त आलेली आहे. आता सुटलं ना तोंडाला पाणी, बघता क्षणी तोंडाला पाणी सुटेल असंच मी बोलले होते. आणि इतकं छान आणि वरून छान अशी कोथिंबीर घालायची. आणि ही तुम्ही भाकरीबरोबर, भाताबरोबर, चपातीबरोबर, कशाबरोबर सुद्धा हे खाऊ शकता तुम्ही. इतकं छान ही भाजी बनते ना, पटकन आणि झटपट होणारी रेसिपी आहे. बाजरीच्या भाकरीसोबत तर अप्रतिम लागते. ज्वारीच्या भाकरीसोबत सुद्धा तुम्ही हे चिकन खाऊ शकता भाताबरोबर. तर कशी वाटली ही रेसिपी कमेंट करून नक्की सांगा. तुम्ही रेसिपी कुठून बघता ते सुद्धा कमेंटमध्ये सांगा, म्हणजे मला समजेल. पूर्ण रेसिपी बघा, चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. बाय बाय.